नमस्कार. 20 मिनिटं 15 मिनिटं दिले शाही संजय जोशी भाऊ या शक्तीपुराच्या व्याख्या आता बदललेल्या आहेत आणि तुम्ही काळानुसार सुद्धा बदललेले आहे. आजच्या बारीक तुम्ही अर्बट तरबट काही न बोलता देखील रसिक शेवटपर्यंत थांबलं. याचा अर्थ असा आहे की तुम्ही चांगलं द्या, लोकांना चांगलंच पाहिजे, वाईट काहीच नको आहे. या ठिकाणी उमेश बंडे, अजय बंडे, सत्य बंडे, पूर्वी बंडे, पार्थ बंडे, गाव सापडे आमच्या राज्याचं या बंडे परिवाराकडून 500 रुपये पावशी, विनायक धुमक याचकडून मराठी बोलायचं 200 रुपये पावशी झालं. तर शाहीर असं बोलतात की म्हणतात तुम्ही लंगोटीवर या, लंगोटीवर या. आता मी काय म्हटलं होतं की तुम्ही टोपी घाला, तुम्ही टोपी घालायची त्याच्यासाठी एवढे. आता तुम्ही टोपी घालता की नाही, पण टोपी घालून यायची त्याच्यासाठी तुम्ही लुगडाची पडदा घालून यायची गरज नव्हती. मला सांगा, मी त्यांना बोललो, मी म्हटलं लंगोटी ये, लंगोटी ये, पण तुम्ही आणि मी दोघं फक्त बोलली. अहो मी एवढा काळा आणि लंगोट बुवा फुलं शाप फुलं म्हणून मी बुवाला कायम सांगतो की बुवा असं कडे करत जावं. आता कसं लाईनी चाललंय बुवानी जे कोकणाला लागली नजर कुणाची तिथे सुंदर गाणं ती चाल बुवा रेकॉर्ड काय गाणं जबरदस्त चालेल. त्याच्यानंतर आपण एक गाणं घेऊया आणि गाणं घेऊया. राजाच्या जोडीला सात मजले माडीला जीव गेला बाई तुझा आणि फसवया पैशात. पुन्हा मावशीचा विषय. जीव गेला बाई तुझा आणि फसवया पैशात. घेऊन फिरतो मी खिशात, घेऊन फिरतो मी खिशात, नाही दम काही कोशात. घेऊन फिरतो मी खिशात, नाही दम काही कोशात. घेऊन फिरतो मी खिशात, नाही दम काही कोशात. घेऊन फिरतो मी खिशात, नाही दम काही कोशात.
व म्हणून तुम्ही फुलं आपलं जे मूळ आहे, आपलं जे गुराढोराचं आहे, कोंबडी आहेत, माजूर आहेत, कुत्री आहेत, बैल आहेत, वासरं आहेत, हे तुम्ही आता मुंबईला येऊन जसं झालं म्हणून गाव मात्र संपलेलं नाही, गाव मात्र मुळात आहे. अजूनही बैलगाड्यांच्या शर्यती आहेत, बैल आहेत, खिल्लारी गाडी आहेत, नांगराची स्पर्धा आहेत. बैलांशिवाय होता बुवा, बैलांशिवाय कसं बैल. आणि ती बघा गडामध्ये अलर्ट आहे की बहिणीचा माघारी चाललोय, तो 6 शंकर घेऊन चाललाय. त्या प्रकारे बहिणीचा तो माघारी गेलेला आहे. याच्यात तुम्ही चूक करायची गरज नव्हती, हरकत नाही, तुमच्याकडे काहीच नव्हतं, तुम्ही करणार तरी काय. आणि म्हणतात बहिणीला लाल पडले घेऊन, तर तुम्हाला मी म्हणतोय बुवा, आता तुम्ही साडी लावताच ना, तर साडी लावून तुम्ही लाल पडले जावा, तुम्हाला हाफ तिकीट भेटेल बुवा. माझी लाडकी बहिणी घालना. तर आमच्या मनासारखं झालं, ठाकरे बंधू एकत्र आलं. विक्रांत वारिशे, सुनील नारकर 500 रुपयाचं पारितोषिक काढून ठेवा. अजून एक गाणं बोलूया. या ठिकाणी मंडळी एक मी गाणं गातोय. एक वाटलं आपण आता प्रत्येक जण व्यस्त झालोय, बिझी झालोय, आणि एक समजा 1 तासापुरता तुम्ही मोबाईल सायलेंटवर ठेवला आणि नंतर तुमचे मिस कॉल बघता, एक 10 मिस कॉल येतात. मग त्यावेळेला आपण क्रम लावतो की अति महत्त्वाचा फोन कुणाचा आहे. आणि आपल्या बॉसचा असेल तर आपण पहिला उचलतो, टीममध्ये असेल तर आधी पहिला परत फोन करतो, आणि आई वडिलांचा असेल तर आपण शेवटला फोन करतो. आईवर वाईट टाकतो, आई नंतर कर का फोन, मी आता बिझी आहे, ट्रेनमध्ये आहे, ह्याच्यात आहे. पण लक्षात ठेवायचं, ह्या जगातला सगळ्यात महान फोन जो कॉल असतो तो आपल्या आई वडिलांचा असतो. एकदा का ते निघून गेले, त्यांच्यासारखा आत्मीयतेचा फोन कुणाचा नसेल. मी तुमच्यासमोर गीत सादर करतोय, ऐका. वेळात वेळ काढून बोला, वेळात वेळ काढून बोला, शब्द मायेचे दोन. वेळात वेळ काढून बोला, शब्द मायेचे दोन. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन, प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. छाया
सैनिक आदरणीय संजय संकेत मावळे 200 रुपयाचा पारितोषिक आहे. धन्यवाद. आणि फरमाईश आहे आमच्या मनासारखं झालं, आमच्या मनासारखं झालं, ठाकरे बंधू एकत्र आले. आमच्या मनासारखं झालं, ठाकरे बंधू एकत्र आले. आता इंजिन संगे मशाल, दादा गंगेत थोडं झालं. आता इंजिन संगे मशाल, दादा गंगेत थोडं झालं. आमच्या मनासारखं झालं, ठाकरे बंधू एकत्र आले. आता इंजिन संगे मशाल, दादा गंगेत थोडं झालं. आमच्या मनासारखं झालं. शब्दात होता ठाकरे, हिंदू अस्मितेची होती साखरे. एकच साहेब एकच वाघ, आपले बाळासाहेब ठाकरे. एकच वाघ एकच साहेब, बाळासाहेब ठाकरे. एकच साहेब एकच वाघ, बाळासाहेब ठाकरे. ह्या मराठी मुलगात परप्रांतीयनो, ह्या मराठी मुलगात परप्रांतीयनो, मराठी बोलायचं नाही. बोलेगा बोलला तर, नाही बोलेगा बोलला तर दात्याचं घशात घालायचं. नाही बोलेगा बोलला तर दात्याचं घशात घालायचं. नाही बोलेगा बोलला तर अजून एक शेवटचा गाणं घेतो. वेळ संपते. बुवाने टोमणे एकच मारले, त्यांना आपण टोमणा मारलेला आहे. बुवा काही दुसरं काही बोललेलं नाही, त्याच्यामुळे आपण पण काय बोलायचं नाही. कारण तुरेवालाचं असं आहे की जसा शक्तीवाला जाईल तसा तुरेवाला जाईल. शाहिरांनी प्रश्नाचं आजही अमान्य केलेलं आहे आणि आमच्या काय प्रश्नाकडे गेलेलं आहे. एक शेवटचा उकडा घेतो. वेळ वेळ निघून गेल्यावर येईल तुम्हाला कळून. शाहीर संतोष सोलाते यांचं गाणं आहे आणि आणि ती आपल्या मुलीनं एकच तुम्हाला विनंती आहे. लेकिन हे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप हे सगळं कोण ना कोण जेवलीस काय जेवलीस काय सगळे बोलणार. क्यूट दिसतेस, लय भारी दिसतेस, हे सगळं माया जाळ आहे. आपल्या आई वडिलांसारखं कोण या जगात नाही. म्हणून आई वडिलांना धोका देऊ नका. बाकी तुमचं आयुष्य उज्ज्वल आहे. शाहिरांनी गायचं गाणं युट्यूबचं आहे, नक्की ऐका. हा निघून
नाव एवढं भारी आहे. आणि याचे सर्व उमेश दादा सुर्वे, बाकी त्यांचे सगळे शिलेदार, या सर्वांना पुन्हा मनाचा मुद्रा करतो. हा वसा अखंड ठेवा, कारण तुम्ही इतके उपक्रम घेता. तुम्ही रक्तदान शिबिर, तुम्ही क्रिकेटच्या स्पर्धा, तुम्ही गावाला चाकर करण्यासाठी एसटी म्हणजे कमी किमतीमध्ये तुम्ही आयोजन करता. तुमचं सामाजिक काम आहे, क्रिकेटच्या स्पर्धा भरवता. आणि हे करता करता तुम्ही आता शक्तिपुराचं आयोजन केलं, नमनाचं आयोजन केलंय. आता एकदा पालखी स्पर्धा होऊन द्या, बाकी सगळं भारी आहे. तुम्हाला शुभेच्छा देतो. पालखी 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 आहे ना, एकदा ती स्पर्धा झाली की एक नंबर. आम्ही येऊया, येऊन निघाला तेवढा तुला गायला. तर माझ्या प्रतिस्पर्धी शाहीर आमच्या कोटातली जोशीबाई, कृपया आरतीला यायचं आहे. आता साडी नाही घातली तरी चालत. आणि एक बरोबर नाचायला या. हा, ज्यांना नाचायला या, आपण 16 करूया.